कळवण तालुक्यात वाडीपाड्यात ठिकठिकाणी डोंगऱ्या देव उत्सव साजरा करण्यात येतोय। तालुक्यातील वाडी बुद्रुक इथं डोंगऱ्या देवांचं आगमन जल्लोषात झालेलं आहे। कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्याने या तालुक्यात जवळपास सगळेच खेडे व वाड्यापाड्यात डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यातच वाडी बुद्रुक गावात मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मताने मठावरील तोबाची विधिवत पूजा करून ठोंब उपटतो। त्यांच्यासोबत सामील असलेल्या सर्व मावल्या ग्रामस्थ डोंगऱ्या देवाचं गाणं म्हणत गड घेण्यासाठी गोडाच्या दिशेने रवाना होतात। कार्यक्रम 15 दिवसाचा असतो आणि आम्ही तेल जळत असतो। सगळे देव उपवास सगळे पाळतात आणि बऱ्यापैकी म्हणजे सुख मिळावा म्हणून आणि शेवटी परंपरा असल्याने त्याच्यामुळे आम्ही हे परंपरा असल्याने करत आलोय आम्ही आतापर्यंत आणि इथून मागे पण करत राहतील आणि सुख शांती चांगले सगळ्यांना लाभते आणि प्रत्येक गावात जातो आम्ही थोडं म्हणजे दक्षिणा घेतो आणि ते देवाला लागू पडतं। डोंगऱ्या दिवस कार्यक्रम राहतो आम्ही कसे 15 दिवस जो करतो बरं का। आमचं ते असं आहे का आम्ही डोंगऱ्या देवासाठी खूप काहीतरी करावं लागतो। आम्ही याच्यानंतर आम्ही काय करतो सुख शांती व्हावा म्हणून आम्ही त्याच्याकरता आम्ही डोंगऱ्या देवांचा कार्यक्रम करतो। आणि एक आमचं असं आहे का आम्ही एवढं हे करतो कष्ट करतो तरी आम्हाला डोंगऱ्या देवासाठी लागतो। मावल्या रात्री गडाच्या पायथ्याशी जमा होऊन भगत कंसरा नागली तांदळाच्या सव्वाशे पूजा टाकत पूजा केली जाते। गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे असे मनोभावे प्रार्थना करण्यात येते। दत्त जयंतीला या कार्यक्रमाची सांगता होते। या दिवशी आदिवासी महिला, पाहुणे रावळे, सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात।